नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं. श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला भरलेल्या कारल्याची रेसिपी दाखवणार आहे. ती पण आगळी वेगळी अशी असणार आहे, अजिबात कडू न होणारी. तर हे 1/2 किलोपेक्षा जास्त आहेत कारलेही. बाजूला ठेवते मी. हे वाटलेला टोमॅटो, अद्रक आणि ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं लसूण टाकलेलं आहे. हे फोडणीसाठी तेल आहे, लसूण, चवीनुसार मीठ, जिरेपूड, खोबरं वाटून घेतलेलं, घरगुती मसाला, हळद, ही चिंच आहे आणि शेंगदाण्याचं कूट आहे. तर चला, तर मी आता कारली कापून घेणार आहे. तर हे पहा, मग अशी जी तुम्हाला कारली दाखवली तर ही अशी कट करून घ्यायची आहे. 4 ह्याच्यामध्ये आपण वांगी कशी कापतो तशी कापून घ्यायची. तर हे कवळे असल्यामुळे ह्याच्यामध्ये काही बिया वगैरे नव्हत्या. तुमचे जर का कारली जर का बिया असतील ना कारल्यामध्ये, त्या तुम्ही काढून घ्या व्यवस्थित. अशा प्रकारे मी हे सर्व कारली कापून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण हा जो ताटामध्ये मसाला दिसत आहे तो सर्व मिक्स करणार आहोत. फक्त लसूण आणि याच्यामधील तेल आपण बाजूला करणार आहोत. आणि मगाशी मी तुम्हाला चिंच दाखवलेली, तर मी हे पहा, मी इकडे ही पाण्यामध्ये भिजायला घातली होती. तर मी तुम्हाला सर्व एकत्र करणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पहा, मगाशी जे आपण आता हे चिंच भिजायला घातलेली, तर हेच आपण ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकणार आहोत. ओला करून घेणार आहोत मसाला. सर्व असं मिक्स करायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, भरण्या इतपतच हे करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये भरून घेणार आहे, जेणेकरून बाहेर निघणार आहे याची काळजी घ्यायची थोडी. अशा प्रकारे आपण एक एक करून सर्व भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर का आपण कारल्याची भाजी केली तर त्याला काही गरज नाही की वाफवून घ्यायची किंवा लिंबू लावून ठेवण्याची, मीठ लावून घ्यायची. आता बघा, मी डायरेक्ट कापून याला स्वच्छ धुतले, नंतर कट करून घेतले. बिया आहेत की नाही हे चेक करून घेतल्या. बिया असतील तर ते बाजूला बिया काढून घ्यायच्या. पण मी जी कारली आणलेली ती कवळी बघून आणलेली, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही बिया नव्हत्या. असं दाबून दाबून भरून घ्यायचं याच्यामध्ये. पहा, अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडते. माझ्या घरी तरी सर्वांना आवडते कारल्याची भाजी. माझ्या मुलांनाही आवडते, सर्वांनाच आवडते माझ्या घरी. मी आता हात स्वच्छ धुवून घेत आहे. मी आता हात माझा स्वच्छ धुतला, मी मसाला भरलेला.
आता मी गॅस पेटवून घेत आहे. तर थोडं फुल्लच ठेवणार आहे, आता मला लगेच फोडणी द्यायची आहे त्याच्यामुळे. कढई थोडीशी आपण गरम होऊ देणार आहोत. आपण आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालं आहे. मी आता हे ठोसून घेतलेलं लसूण टाकणार आहे. 12 ते 15 पाकळ्या होत्या लसणाच्या, मी टाकणार आहे. लसूण चांगला आपला भाजला गेल्यानंतर आपण थोडेसे जिरे देखील टाकणार आहेत फोडणीमध्ये. आपण जिरे देखील टाकून घेणार आहोत आणि थोडंसं तरी गॅस मिडियम ठेवणार आहे. आता बघाशी जी मी तुम्हाला दाखवलेली ही वाटण, तर हे मी टाकणार आहे. ह्याच्यामध्ये अद्रक, टोमॅटो, थोडासा लसूण ह्याच्यामध्ये देखील मी टाकलेला आहे, तर तो मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. हा देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. सुगंध खूप छान येत आहे लसणाचा. व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. ते पहा आता मसाल्याला तेल सुटत आहे वाटपाला, आपण जे ओलं वाटप टाकलेलं त्याला. वाटण व्यवस्थित छान भाजून घेतलं की भाजी एकदम छान होते. आता मी मसाला मगाशी दाखवलेला तो मी ते सर्व त्याच्यामध्ये भरलेला आहे. आता मी थोडासा आपल्या तेलामध्ये टाकते, एकदम अर्धा चमचापेक्षा 1 टीस्पून आहे हा, मी तेवढं टाकते याच्यामध्ये. आता देखील आता आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. हा घरगुती मसाला आहे, बाकी ह्याच्यामध्ये आपण कोणतेही मसाले ॲड नाही केले. मगाशी जे मी वाटप भरलेलं तर त्याच्यामध्ये थोडंसं वाटप राहील ते देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. ते देखील मी व्यवस्थित भाजून घेणार आहे. हे बघा मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे. आता मी थोडासा गॅस मिडियम करणार आहे परत. आता मी ती ही भरून घेतलेली कारली होती तर मी आता ह्याच्यामध्ये सोडणार आहे.
थोडासा ताटाला चिटकलेला मसाला देखील आपण टाकून घेणार आहोत. आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत. तुम्ही चिंचेऐवजी तुमच्याकडे जर का चिंच अवेलेबल नसेल तरी तुम्ही अर्धा लिंबू किंवा कोकम जरी टाकलं तरी चालेल. आता ह्याच्यावरती लगेच नाही पाणी टाकणार, मी झाकण ठेवणार आहे 2 ते 5 मिनिटासाठी आणि गॅस मीडियमच ठेवणार आहे, फास्ट नाही ठेवणार आहे मी गॅस. हे पहा आता 5 मिनिटं झालेले आहेत. आपण वाफेवर शिजू दिलेलं आहे कारलं, तर मी आता उघडून पाहणार आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. वाफेवरती छान अशी वाफ येत आहे ना. आता जे पाणी मी एका साईडला गरम करून घेतलेलं आहे, हे मिक्सरमध्ये जो मी मसाला वाटलेला तर मी त्याच्यामध्येच एक गरम पाणी करून घातलेलं आहे. आता मी तेच ह्याच्यामध्ये टाकणार आहे. पाणी जास्त नाही टाकायचं, शिजे इतपतच टाकायचं. तर जास्त पाणी नाही टाकणार आहोत आपण. आणि चिंच देखील मी गरम पाण्यामध्येच भिजायला घातलेली, का तर गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे चिंच लवकर हे होते, भिजली जाते व्यवस्थित. अजून थोडं मी टाकणार आहे पाणी. त्याला चिटकलेला मसाला जेणेकरून ह्याच्यामध्ये जावा म्हणून मी टाकलेला आहे. हे पहा मी आता ह्याच्यावरती परत मी झाकण ठेवणार आहे. झाकण व्यवस्थित ठेवायचं ह्याच्यावरती, जेणेकरून वाफ नाही गेली पाहिजे. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक टिप सांगते, कधीही कारल्याची भाजी जी आहे ना ती याच्यामधला पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आता हे कारलं पण शिजलेलं आहे. मध्ये मी एकदा चेक केलेलं उघडून, तर याला 10 मिनिटं लागलेली आहे शिजण्यासाठी. तुम्हाला दाखवणार आहे शिजले की नाही. हे पहा शिजलेलं आहे. जास्त पाणी वगैरे नाही टाकायचं. तर कारल्याची भाजी सुकी, तर हे तुम्ही भाजी चपाती बरोबर खाऊ शकता. तर परत आता मी गॅस बंद करणार आहे आणि आता झाकण ठेवणार आहे. तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता.